ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेले सगळेच मान्यवर आणि त्याचबरोबर आत्ताच दादांनी सांगितलं की ज्येष्ठ मार्गदर्शन किंवा ज्येष्ठ आम्ही सर्व ज्येष्ठ हे त्यांनी बरंच आकडाही इथं सांगितला. आज तसं पाहायला गेलं तर आज सगळेच ज्येष्ठ इथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन म्हणजे आज हे गाव समृद्ध आणि पंचायत राज अभिमानामध्ये यशस्वीरित्या पार होणार आहे. हे आज सगळ्यांच्या पोचपावतीमध्ये दिसतंय. त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांचं सहकार्य लाभलं ते कृषी विभाग असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग असेल, या गावचे आदर्श सरपंच तुषारभाऊ वामन असतील, त्याचबरोबर माजी सरपंच अंजलीताई वामन असतील. माझा आणि त्यांचा खूप आधीचा परिचय, पहिल्या पंचवार्षिकमध्ये मी आणि त्यांनी बरोबर काम केले. त्यांनी ह्या गावासाठी खूप छान असं काम केलं. त्यांनी नेहमी परसबाग ह्या विषयावर पंचायत समितीमध्ये अभियान राबवायच्या आणि आदर्श गाव काळवाडी हे कशामधनं सिद्ध व्हायचं की त्या परसबागेमध्ये सिद्ध व्हायचं. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन आता ते आपल्या हयात नाही, शरद भाऊ त्यांच्याही समोर मी काम केलेलं आहे. त्यांनी त्या गावासाठी खूप आदर्शवंत काम केले आणि आज त्यांची पोचपावती म्हणजे आज इथं दिसतंय की तुमची ग्रामपंचायत आदर्श आहे. तुमच्या बरेच ठिकाणी आता मी आता पाहिलं रस्ते तुम्ही खूप काही समृद्ध असं गाव विकसलेलं आहे. बरेचसे संघ तुमच्या गावामध्ये आहे, बरेचशा इमारती तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या आहे आणि आदर्श असं काम या गावामध्ये चाललेलं आहे. आता तुम्ही ज्या माध्यमातून ज्यांचे उद्घाटन ठेवले, तुम्ही 7 योजनेचे उद्घाटन ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये बरं ग्रामपंचायत व्यवस्थापन असतं, त्याचबरोबर महिलांसाठी सुशोभीकरण असतं. सरांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं की जे ATMचं जे त्यांनी आपल्याला सांगितलं की त्याचा वापर कसा करायचा किंवा ते कोणत्या प्रकारामध्ये वापरले जाते त्याच्यावर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेची कम्प्युटर लॅब असेल, त्याचबरोबर कृषी पर्यटन स्वागत कक्ष भिंत असेल, त्याच्यावर तुम्ही ज्या म्हणी लिहिलेल्या आहेत त्यांचं उद्घाटन आहे. पाणंद रस्त्यांचं उद्घाटन आहे. आत्ताच दादांनी सांगितलं की आमच्या ज्येष्ठांसाठी एक त्यांनी आम्हाला एक म्हणजे वृद्ध असं केंद्र उभारून दिलेलं आहे, इमारत उभारून दिलेली आहे. त्यामध्ये आम्हाला बसण्यासाठी आसन केलेलं आहे. त्यासाठी आम्हाला लागणाऱ्या वस्तूंची ग्रामपंचायतीने उपयोग केलेला आहे. त्याबरोबर तुम्ही आता 10 लाखाचा निधी हा ग्रामपंचायतीसाठी स्वयोगातनं किंवा सगळ्यांच्या श्रमभावनेतनं जमा केलेला आहे आणि त्याच्यातनं तुम्ही काही विकास कामं करताय. आज बघा इथं आम्ही बोलतोय, आवाज आमचा वरती येतो म्हणजे सगळ्या गावात हा आवाज पसरला जातोय आणि सगळेजण आमचा आवाज ऐकला जातोय. म्हणजे बघा की आदर्शवंत गाव आहे की आपण कुठंतरी बोलतोय आणि सगळेजण त्याचा आस्वाद घेतात कानामध्ये की काहीतरी आपल्या गावामध्ये कार्यक्रम चाललाय. आज आमच्या उपसभापतींनी सांगितलं की आज इथं बसण्याची व्यवस्था किती छान आहे. पारावर बसण्याचं पहिला जुनी परंपरा होती की सगळेजण पारावर बसायचे आणि एक गंठा तिथं आपल्या सगळ्यांचा वाद संवाद व्हायचा आणि त्याच्यातून आपण कोणाच्या पाठीमागे जायचं. आमचे जयसिंग भाऊंनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं की आज तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे राहिले, तुमची एकी आमच्या पाठीमागे राहिली आणि या गावाचा विकास करण्याची संधी आमच्यापर्यंत आलेली आहे. पहिली संधी तुम्हालाच देणार होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पण तुमचा प्रस्ताव असल्यामुळे अण्णा म्हटले की ती संधी दुसऱ्याला देतील. पण नक्कीच ते ह्या भागामध्ये तुम्हाला संधी दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांच्या समवेत आहे. बरेच विकास कामं, बरेच आदर्शवंत गाव या काळवाडी गावाने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला शब्द देते की जी अडचण लागेल, ज्या तुमच्या अपेक्षा असतात, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध राहणार आहोत आणि राहणार आहोत. तुमचा विकास व्हावं आणि आज तुम्ही आदर्शवंत गाव झालेलं आहे. तुमचे 93 मार्क, आता मला वाटतं 5 ग्रामपंचायती आहेत आपल्या समृद्ध पंचायत राजला. त्या 5 ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच तुमचा पहिला नंबर कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करून आम्ही तुमच्या पाठीमागे यशस्वी एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला पंचायत राज अभियानामध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो.